इकडे मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटामध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे। ट्रकच्या अपघातामुळे घाटाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी बंद आहे। परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटामध्ये सध्या वाहतूक ठप्प झालेली आहे। ट्रकच्या अपघातामुळे घाटाच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद पडलेल्या आहेत। परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला दिसून येते। या घडीची मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसून येत आहेत। ट्रकचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूनी आता सध्या वाहतूक ठप्प झालेली आहे। वाहनांचा खोळंबा झालेला आहे। आज शनिवारचा दिवस आहे। अनेक लोक बाहेर पडतायत मुंबईच्या आणि याच वेळी अशा पद्धतीनं या ठिकाणी एका ट्रकचा अपघात झाला आणि हा संपूर्ण रस्ता आज ब्लॉक झालेला आहे। या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी अपडेट देतील। स्वप्नील, सध्याची काय परिस्थिती आहे? अमोल, सध्या इथली वाहतूक हळूहळू सुरळीत होतीये आणि परशुराम घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जे दरड कोसळल्या होत्या त्या दरडीचे जे मातीचा मलबा आहे तो बाजूला केला नव्हता, त्याच्यामुळे परशुराम घाटामधून एकेरी वाहतूक सुरू होती। दुसरीकडे जर बघितलं तर पावसाळ्यात घाट खचला होता आणि यामुळे परशुराम घाटातली जी वाहतूक आहे ही खूप निमुळत्या रस्त्याने होत होती। मातीचा मलबा न काढल्यामुळे दोन्ही साईडने जी येणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीला अडथळा होत होता आणि त्यामुळे आज ट्रक एक मोठा ट्रक येत होता, त्यावेळेला त्याला पास व्हायला जागा नव्हती आणि त्यामुळे तो ट्रक तिथे आदळला आणि त्यामुळे ती संपूर्ण वाहतूक जी ती ठप्प झाली होती। जवळपास अर्धा तासाहून ही वाहतूक ठप्प झाली होती। जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरच्या रांगा या संपूर्ण परशुराम घाटाला लागल्या होत्या। सध्या जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचप्रमाणे जो मातीचा भराव आहे तो देखील काढण्याचे प्रयत्न आता नॅशनल हायवे कडून सुरू आहेत। स्वप्नील, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।